तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्व नमस्कार मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला बोर्डवरती या ठिकाणी सुरक्षा रक्षक भरती आलेली होती आणि तिचे फिजिकल चालू झालेले आहे मित्रांनो. 3 ऑगस्ट पासून तुम्हाला सर्वांना आता ज्या मुलांना ऑनलाईन फॉर्म भरलेला होता ते सर्वांना आता मेसेज आलेला आहे किंवा मेल आलेला आहे मित्रांनो. नागपूर विभागामध्ये जी सुरक्षा रक्षक भरती निघली होती मित्रांनो 396 पदाची, तुम्हाला दिसत या ठिकाणी 396 पदाची जी भरती होती मित्रांनो ती आता सुरुवात होणार आहे आणि मुलांना मेसेज सुद्धा आलेला आहे. 3 ऑगस्ट पासून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे, फिजिकल सुरू होणार आहे. तुम्हाला बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो. जर तुम्ही नवीन चॅनलवरती नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी ज्या मुलांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता त्याची तारीख अजून 6 ऑगस्ट पर्यंत आहे. पण मित्रांनो आता सर्वांना मेसेज सुद्धा आलेला आहे. ज्या मुलांनी अगोदर फॉर्म भरला होता त्या मुलांना मेसेज आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशीच भरतीची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल, ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे 396 पदाची जी भरती होती तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता, मुलांना तुम्हाला असा मेसेज आला असेल की 3 ऑगस्टला तुमचे डॉक्युमेंट सुरुवात होणार आहे. 10 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी बोललेलं आहे मित्रांनो. ज्या मुलांना मेसेज आलेला आहे त्या ठिकाणी बघा ठिकाण तुमचं कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ भवन नागपूर या ठिकाणी तुमचं जे ठिकाण आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी सुरू होणार आहे. म्हणजे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमचं चेकिंग होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणते सोबत घेऊन जायचे आहे, तुमची शारीरिक चाचणी काय होणार आहे, तुमचे डॉक्युमेंटमध्ये कोणकोणत्या मार्क्स मिळणार आहे आणि तुमचे फिजिकल कसं होणार आहे ही तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओने मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा तुम्हाला आता जे डॉक्युमेंट होणार आहे मित्रांनो, तुम्ही बघा या ठिकाणी कागदपत्र तपासणी काय काय होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तुमचे मित्रांनो सोबत जाताना तुम्हाला 12वीचे गुणपत्र तुम्हाला घेऊन जायचं किंवा 12वीचे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्ही घेऊन जायचं आणि सोबत 10वीचे पण तुम्ही घेऊन जा. 10वी 12वीचे तुम्ही घेऊन जा मित्रांनो, ठीक आहे. आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचे, आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. त्याचबरोबर तुम्हाला जी जन्माची आपली टीसी असते, शाळा सोडण्याची टीसी ही तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायची आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी दुसरं जे चौथं डॉक्युमेंट आहे तुम्हाला डोमेसिल प्रमाणपत्र हे तुम्हाला घेऊनच जायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. पासपोर्ट फोटो हे तुम्हाला घेऊन जायचे मित्रांनो, ठीक आहे. आणि तुम्हाला जे सगळे लागलेले तुमचे साहित्य आहे, तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, जे मोबाईल तुम्ही लिंक केला आहे, जी तुम्ही मेल टाकलेली आहे हे तुम्हाला घेऊन जायचे सोबत आपापल्या जिम्मेदारीवर, ठीक आहे. आता मित्रांनो ही झाली तुमची थोडीशी माहिती. आता आपण समोर जाऊया आणि समोर जाऊन तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला कसं तुमचं फिजिकल होणार आहे, तुमच्या डॉक्युमेंटला कोणकोणत्या डॉक्युमेंटला मार्क्स मिळणार आहे, तुमचं फिजिकल किती मार्काचं राहणार आहे हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे सुरक्षा रक्षक भरतीचा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तुम्हाला पगार किती आहे, हे सुरक्षा रक्षकांना पगार किती आहे, महागाई भत्ता वाढला, यावर्षी वाढ झाली का नाही, सगळी तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल मित्रांनो, ठीक आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी पुन्हा दुसरी माहिती अशी आहे मित्रांनो. आता जे आपण अगोदर जे बघितली जे डॉक्युमेंटसाठी होती कोणकोणती तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे. आता मेन पॉईंट काय मित्रांनो इथे लक्ष द्या बोर्डवरती. मेन पॉईंट काय आहे बघा. मेन पॉईंट तुमचं शरीर पात्रता आहे, काय काय तुम्हाला लागतं, काय काय तुम्हाला काय काय तिथं घेणार आहे, शरीर चाचणीमध्ये काय काय घेणार आहे किंवा मैदान चाचणीमध्ये काय काय घेणार आहे ही पण तुम्हाला माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगतो, ठीक आहे. तर बघा तुमची काय होणार आहे, शरीर जी पात्रता आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकची ती तुमची उंची पाहिजे 165 सेंटीमीटर. किती पाहिजे, 165 सेंटीमीटर तुमची पाहिजे मित्रांनो. तुमचं वजन पाहिजे 50 kg. पुरुषांचं वजन पाहिजे 50 kg पाहिजे. पुरुषांची छाती जी आहे मित्रांनो ती 79 सेमी फुगून नॉर्मल 79 पाहिजे आणि फुगून 84 पाहिजे. म्हणजे पोलीस भरतीचं पात्रता आहे ती सेम पात्रता आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी जी महिलांची आहे ती 128 सेमी पाहिजे आणि महिलांचं वजन 45 kg या ठिकाणी पाहिजे. कळालं. आता हे महिलांसाठी झालं. आता बघा या ठिकाणी मेन काय आहे, मैदानी चाचणी तुमची कशी होणार आहे मित्रांनो. सुरक्षा रक्षकची मैदानी चाचणी जी होणार आहे ती 100 गुणांची असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय काय लागतं बघा. 1600 मीटर आहे, पुरुषांचं बघा 1600 मीटर आहे, पुन्हा 100 मीटर आहे आणि गोळा फेक आहे. जसं पोलीस भरतीला होतं सेम त्याच प्रकारे, फक्त गुण बघा या ठिकाणी. जे 1600 मीटर तुम्ही 5-10 मध्ये मारशाल मित्रांनो तुम्हाला 40 गुण आहे. टायमिंग बघा 5-10 मध्ये जर मारशाल 40 गुण आहे. जर तुम्ही 100 मीटर जर जिथे 11:50 आपला टायमिंग आहे तो जर बरोबर मारला तुम्ही तर 30 गुण त्याच्यामध्ये मिळतात. आणि गोळा फेक आहे मित्रांनो आपला जो 7.5 किलोग्रामचा गोळा आहे आणि जर तुम्ही 8.5 मीटर जर फेकला तर तुम्हाला 30 गुण मिळेल. जसं पोलीस भरतीला सेम पात्रता आहे ती सेम सुरक्षा रक्षक भरतीला आहे मित्रांनो. आता महिलांचं बघा या ठिकाणी महिलांचं पण सेम तसंच आहे. 800 मीटर जर तुमचा 2:42 टायमिंग आहे त्याच्यात जर तुम्ही पळाले तर तुम्हाला 40 गुण मिळतात. 100 मीटर जर तुमचा सेम पॅटर्न आहे ते तुमचं काही 14 सेकंड काहीतरी मित्रांनो तुम्हाला महिलांसाठी 30 मार्क मिळतात.
आणि 4 kg चा गोळा आहे तुम्हाला 6 मीटर जर तुम्ही आउट ऑफ फेकला तर तुम्हाला 30 गुण मिळतात. ठीक आहे, कळालं. जसं सेम पोलीस भरतीला पात्रता आहे तशी सुरक्षा रक्षक भरतीला पण पात्रता आहे मित्रांनो. 3 ऑगस्ट पर्यंत तुमचे ग्राउंड सुरू होणार आहे, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे. आता बघा हे झालं आपलं शहरी पात्रता आणि मैदानी चाचणी हे झालं आपलं. ठीक आहे, आता मेन दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये गुण मिळवायचे तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चाबी होती ना. तर बघा मित्रांनो, गेम पॉईंट काय आहे मित्रांनो, तुमचे सर्व झालेले आता फिजिकल झालंय, शारीरिक चाचणी झालेली आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सुद्धा झालेले आहे. आता बघा तुम्हाला मार्क्स कशामध्ये मिळवायचे मित्रांनो, हे पॉईंट नोट करून ठेवा. तुम्हाला काय सांगितले, महाराष्ट्र सुरक्षा जे महामंडळ आहे, जी सुरक्षा भरती आहे त्याच्यामध्ये एक जी आर मध्ये सांगितले मित्रांनो, जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे त्यांना मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. बघा या ठिकाणी कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमच्याकडे जर MSCIT असेल मित्रांनो तर तुम्हाला 4 गुण मिळणार आहे. किती गुण मिळणार आहे? 4 गुण तुम्हाला मिळणार आहे. जर तुमची जर MSCIT होईल असेल तुम्हाला 4 गुण मिळणार आहे. बघा दुसरा पॉईंट काय आहे, तुमची जर NCC होईल असेल, NCC मध्ये जर तुम्हाला अ प्रमाणपत्र असेल किंवा ब प्रमाणपत्र असेल किंवा क प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला एवढं गुण मिळणार आहे. जर तुमच्याकडे ब असेल किंवा तिन्ही पण असेल तर तुम्हाला 6 गुण मिळणार आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, तुम्हाला 10 गुण या ठिकाणी या डॉक्युमेंट मध्ये मिळणार आहे मित्रांनो. 10 गुण तुम्हाला या डॉक्युमेंट मध्ये मिळणार. कोणते अतिरिक्त गुण म्हणजे तुम्हाला मेन पॉईंट आहे की तुम्हाला सिलेक्शन या डॉक्युमेंटवर होऊ शकतं किंवा तुम्हाला जे ग्राउंड आहे ते तुम्हाला आउट ऑफ मार्क तर 100 पैकी 100 तुम्हाला गुण घ्यायचेच आहे. हे मित्रांनो तुमचा मेन पॉईंट आहे. ठीक आहे, तुम्ही लवकर जर तुम्हाला स्वप्न असेल ना वर्दी मिळवायचं मित्रांनो, तुम्हाला नक्की 100% वर्दी तुम्हाला मिळून जाईल. ही सुरक्षा रक्षकची ही भरती होणं खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त फिजिकल पाहिजे चांगलं आणि तुमचे जर एवढे डॉक्युमेंट असले तर 100% तुम्ही सुरक्षा रक्षक होणार मित्रांनो. तुम्हाला सुरक्षा रक्षकाचा पगार या संदर्भात आपण माहिती सांगू. पगार किती आहे, महागाई भत्ते कसे आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. तर मित्रांनो बघा, आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आता विषय कोणता आहे या ठिकाणी बघा, सुरक्षा रक्षकाचा जो असतो मित्रांनो, सुरक्षा रक्षक जे भरती आहे, सुरक्षा रक्षक पगार किती मिळतो. तर बघा या ठिकाणी सुरक्षा रक्षक जवानांना या ठिकाणी जर तुम्ही नवीन भरती झाली मित्रांनो, नवीन भरती जर तुम्ही झाली तर तुम्हाला 15 ते 22,000 पर्यंत तुमचा प्रति महिना असतो मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 26 दिवस तुम्हाला ड्युटी करावी लागते. किती? 26 दिवस तुम्हाला ड्युटी या ठिकाणी करावी लागते आणि 4 सुट्ट्या तुम्हाला हप्त्यातून 4 सुट्ट्या तुम्हाला असतात मित्रांनो. ठीक आहे, आता बघा सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणजे काय होतं, प्रमोशन तुमचं होतं दर 5-6 वर्षे तुमचं प्रमोशन होतं मित्रांनो. सुरक्षा रक्षक मधून सुपरवायझर पदावर तुमचं प्रमोशन होतं. तुम्हाला बघा या ठिकाणी 22,000 ते 25,000 पर्यंत प्रति महिने तुम्हाला असतो मित्रांनो. ठीक आहे, सेम सारखाच मित्रांनो. 26 दिवस तुम्हाला ड्युटी करावं लागते. 9 तास किंवा 12 तास तुम्हाला ड्युटी असते. शासकीय कार्यालय तुमचे असतात, भरपूर असे शासकीय कार्यालय मित्रांनो तुमची ड्युटी त्या ठिकाणी असते मित्रांनो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी नवीन पद्धत काय झाली. नवीन पद्धत मित्रांनो या ठिकाणी 2026 पासून जे आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलन झालं होतं सुरक्षा रक्षकचं, तर त्यांना मित्रांनो आता या ठिकाणी बघा त्यांना काय केलं आहे मित्रांनो, 39 रुपये प्रति महिना महागाई भत्ता वाढ केली आहे. म्हणजे तुमच्या पगारमध्ये महागाई भत्ता वाढ केली आहे. 39 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे. ते 39 रुपये प्रति महिना तुम्हाला महागाई भत्ता मिळणार आहे दर महिन्याला. म्हणजे तुमची पगार प्लस पण होते. 22,000 पगार तुमची तर या ठिकाणी 3900 प्लस केली तर तुमची चालली 26,000 पर्यंत तुमची पगार या ठिकाणी चालली मित्रांनो. आणि PF वेगळा पडतो. या ठिकाणी तुमचा PF जो असतो मित्रांनो तो तुम्हाला वेगळा पडतो. PF तुम्हाला वेगळा मिळतो की तुम्ही जर प्रॉपर ड्युटी केली, 26 दिवस तुम्ही ड्युटी केली किंवा 26 दिवस ड्युटी केली, तुमचा तर 1700-1800 रुपये तुमचा PF कटतो मित्रांनो. जसं महाराष्ट्र सुरक्षा बल आहे, MSF आहे, तसंच सुरक्षा रक्षक आहे. म्हणजे दोन्ही सेम आहे. फक्त मित्रांनो कसं आहे, शासकीय कार्यालय हे पण शासकीय कार्यालय करतोय, पण याचं कसं विभाग आहे, याचं फक्त एकच ऑफिस आहे मित्रांनो. ठीक आहे, तसं सेम एकच भरती आहे मित्रांनो. आता जी 396 पदाची तुम्ही अर्ज केला असेल त्या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे आणि किंवा तुमचं शरीर चाचणी सुद्धा सुरू होणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट मला करू शकता मित्रांनो. ठीक आहे, सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढची अपडेट तुम्हाला आली त्या अपडेटमध्ये तुम्हाला भेटू मित्रांनो. ठीक आहे.